नमस्ते मित्रांनो, ऑल टिप्स मराठी या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग जाणून घेऊया जन्मतारखेनुसार आपला भाग्यांक आणि स्वभाव. भाग्यांक 4. ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 किंवा 31 या तारखांना झाला असेल त्यांचा भाग्यांक 4 येतो. 4 या अंकावर हर्षल या ग्रहाचा प्रभाव असतो. या लोकांना मोजक्या व्यक्तींच्या सानिध्यात वेळ घालवायला आवडतो, त्यामुळे बऱ्याचदा एकटेपणा जाणवतो. या व्यक्ती अतिशय अभिमानी असतात. एकाच वेळी अनेक गोष्टी करण्याची सवय असते. लहरी स्वभावाचे असतात, त्यामुळे त्यांना समजून घेणे कठीण असते. या अंकाचा प्रभाव असणारे लोक अतिशय उत्साही असतात. आपले विचार दुसऱ्यावर लादण्याची वृत्ती या व्यक्तींकडे असते. खोटेपणा या लोकांना अजिबात आवडत नाही. हुशार, प्रवासाची आवड असणारे, क्रियाशील, सहनशील, विश्वासास पात्र ठरणारा यांचा स्वभाव असतो. शुभ रंग करडा पांढरा आणि निळा. शुभ वार रविवार, सोमवार आणि शनिवार. भाग्यांक 5. ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14 किंवा 23 या तारखांना झाला असल्यास त्यांचा भाग्यांक 5 येतो. 5 या अंकावर बुध या ग्रहाचा प्रभाव असतो. बुध ग्रह हा वाणीचा कारक असल्याने त्यांचे स्वतःच्या वाणीवर पुरेपूर प्रभुत्व असते. विनोदी जीवनशैलीमुळे कायम हे लोक चर्चेत असतात. या अंकाचा प्रभाव असणारे लोक हुशार, तल्लख बुद्धीचे असतात. व्यापारी, स्वभावाने चंचल, आपले मत दुसऱ्यांना उत्तमरित्या पटवून देऊ शकतात. कोणतेही काम करताना त्यामागे योग्य ते नियोजन असते. अतिशय आनंददायी स्वभाव असतो. त्या व्यवहारी, क्रिएटिव्ह असतात. दुसऱ्याला मदत करण्यास तत्पर आणि जागरूकही असतात. शुभ रंग हिरवा आणि पांढरा. शुभ वार बुधवार, शुक्रवार आणि शनिवार. भाग्यांक 6. ज्यांचा जन्म महिन्याच्या कोणत्याही 6, 15 किंवा 26 तारखेला झाला आहे त्यांचा भाग्यांक 6 येतो. 6 या अंकावर शुक्र या ग्रहाचा प्रभाव येतो. या अंकाच्या प्रभावाखाली असलेले लोक अतिशय प्रेमळ स्वभावाचे असतात. कलाप्रेमी, दिलदार मनाचे, प्रवासाची आवड असणारे, निसर्गप्रेमी, घर संसारात रमणारे, प्रेमात पडणारे, उत्तम भाषाशैली, मनमिळावू स्वभावाचे, नम्र, कोणत्याही गोष्टीच्या मागे वाहवत जाण्याचा यांचा स्वभाव. ग्लॅमरस या लोकांना खूप आवडते. दिसायला सुंदर, नटण्याची, दुसऱ्यापेक्षा स्वतःचे अस्तित्व वेगळे दाखवण्याची धमक यांच्यात असते. शुभ रंग पांढरा, गुलाबी आणि निळा. या रंगाच्या छटा यांना आवडतात. शुभवार सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवार. धन्यवाद.